सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर दिलीप पुंडे. आज या ठिकाणी सुप्रभात मित्रमंडळ, शिवप्रसाद नर्सिंग इन्स्टिट्यूट आणि आर्यवैश्य महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 200 झाडांचं वृक्षारोपण करण्यात येत आहे. मुखेडमध्ये ही चळवळ मागील 2 महिन्यापासून आम्ही राबवत आहोत. वैद्यकीय संस्था, सुप्रभात मित्रमंडळ आणि आजचे जवळपास 500 वृक्षांचं रोपण करण्यात आलेलं आहे. जग हे ग्लोबल वॉर्मिंगकडे जात आहे. तापमान या उन्हाळ्यामध्ये असह्य होतं 45-46 डिग्री, आणि याच गतीनं जर ग्लोबल वॉर्मिंग होत असेल तर मानवी जीवन असह्य होणार आहे. वारेमाप वृक्षतोड याकडं खरं म्हणजे आपण गांभीर्यानं बघत नाही. माणसाचा खून 302, पण झाडाचा खून विचारतो कोण, अशी अवस्था आहे. आज या ठिकाणी प्रत्येक माणसानं मुलामुलींच्या जन्माचं स्वागत, नववधूचा गृहप्रवेश, आयुष्यातले अनेक सुखदुःखाचे प्रसंग, एवढंच काय तर स्मृतिवन सुद्धा आपण लावू शकतो. मरावे परी वृक्षरूपी उरावे ही सुद्धा संकल्पना राबवता येऊ शकते. या ठिकाणी विविध जातीचे जे झाडं आज लावण्यात येत आहेत, त्यात आंबा, जाम, पेरू किंवा जास्त ऑक्सिजन देणारी झाडं, वनौषधी या झाडांचंही या ठिकाणी रोपण करण्यात येत आहे. आणि मला असं वाटतं की वृक्षारोपण, एक कुटुंब एक झाड, ही जरी संकल्पनाला राबवली तर आपल्या राज्यात, आपल्या देशामध्ये लाखो वृक्ष तयार होतील. आपल्याला फक्त दरडोई उत्पन्न माहीत आहे, पण आपल्या देशामध्ये दरडोई झाडांची संख्या ही अत्यल्प आहे. तर यासाठी वृक्षारोपण ही प्रत्येकानं स्वतःची जबाबदारी समजली पाहिजे. वृक्षारोपण ही एक जनचळवळ झाली पाहिजे आणि वृक्षारोपण हा एक संस्कारही झाला पाहिजे. मी सर्व जनतेस आवाहन करतो की या राष्ट्रीय कार्यासाठी, कारण नाहीतर भविष्यात ऑक्सिजनची काय किंमत असते हे कोविड काळात तुम्हा आम्हाला कळालेलं आहे. आपल्याला जगायचं असेल, ऑक्सिजन हवा असेल तर वृक्ष लावा, दारोदारी समृद्धी येईल घरोघरी. पुनश्च सगळ्यांनी या वृक्ष दिंडीचे वारकरी व्हावे असे मी आवाहन करतो. धन्यवाद.